म्हणालो, त्यामुळे हे सरकार दिलेला शब्द पाळणार आहे। आतापर्यंत हे सरकार जे जे बोललं ते पूर्ण केलेलं आहे। त्यामुळे आम्ही पूर्णपणे अर्थसंकल्पात याची पूर्ण तरतूद करून, पैशाची तरतूद करून ह्या सर्व योजना केलेल्या आहेत। या योजना पूर्णपणे राबवल्या जातील। 5 रुपये दुधाला देखील आम्ही वाढ केलेली आहे। सोयाबीन आणि कापसाला 4,500 कोटीची तरतूद केलेली आहे। आचारसंहितेमुळे ते थांबलं होतं, ते त्याचंही वाटप होईल। आणि शेतकऱ्यांना काय दिलं म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की गेल्या 2 वर्षात आम्ही सर्व नियम निकष बदलले। NDRFच्या दुप्पट केलं, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले। सततच्या पावसाचं नुकसान आम्ही दिलं। 15,000 कोटी रुपये शेतकऱ्यांनी दिलं आणि 6,000 रुपये प्रधानमंत्री, 6,000 रुपये सरकारचे, असे 12,000 रुपये पीक विमा योजना 1 रुपयात, असे 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना देणारं हे आमचं सरकार आहे। हिशोब त्यांनी पाहिजे तर माग घ्यावा आणि टॅली करावा। फक्त मी तुम्हाला एवढंच सांगतो, जे काय बोलतात खोटून बोला, खोटं बोला पण रेटून बोला। तुम्ही थोडा आम्हाला पण विचारत जा, बाबा सरकारने काय केलेलं आहे। आता खत आणि बियाणावर म्हणतात GST आहे, आता त्याच्यावर GST नाहीच आहे खतावर। आणि त्यामुळे जे खोटं बोलतात पण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून ते लगेच दाखवता आणि खोटं नरेटिव्ह सेट करून ज्यांनी लोकसभेमध्ये काही मतं मिळवली, आता जनता फसणार नाही। आमचा अर्थसंकल्प बघून त्यांचे चेहरे पांढरे फटाक पडले होते, चेहरे उतरले होते, मोठ्या जोशामध्ये आले होते। आता लोकसभा आम्ही जिंकली, अरे विधानसभेमध्ये आज 2 वर्ष जे आम्ही काम केलेलं आहे सरकारने, त्याची पोचपावती लोक देतील। काय म्हणाले ते, चादर लोकसभा में चादर फटी क्या? अरे बाबा ऐका, ऐका, अरे 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 बाबा ऐका, औरंगजेब आणि याकूब मेमन यांना मनाने ज्यांनी फादर मानले, त्यांना चादरीशिवाय काय दुसरं दिसणार। आणि तुम्हाला मी सांगतो की लोकसभेमध्ये काय मिळवलंय त्यांनी। अरे जंग पछाडले मोदीजींना हटवायला, मोदीजी तर प्रधानमंत्री झाले आणि तुम्ही 40-50 वरून 99 वर पोचले। म्हणजे तुम्ही पेढे कसले वाटताय येड्यासारखे? म्हणजे तुम्ही हरले म्हणून पेढे वाटताय का एवढ्या वर्षांनी विरोधी पक्षनेतापद मिळालं म्हणून पेढे वाटताय? हसायचं का रडायचं हे समजत नाही आम्हाला। आपको 1 मिनट आज का जो अर्थसंकल्प अर्थ मंत्री और उप मुख्यमंत्री मेरे सहयोगी अजीत दादा पवार जी ने जो सादर किया है, उनका मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ। यह अर्थसंकल्प जो है सर्व समावेशक है। महिला, युवा, किसान, ज्येष्ठ, वारकरी, सभी लोगों को आगे बढ़ाने वाला, उनकी उन्नति, उनकी प्रगति करने वाला, उनको न्याय दिलाने वाला यह अर्थसंकल्प साबित हुआ है। और इसलिए मुख्यमंत्री माझी लाड़की बहन योजना 1,500 रुपया डायरेक्ट DBT वो हमारे बहन के खाते में जाएगा। 3 गैस सिलेंडर, चिंता रहती है ना बहन को, गैस सिलेंडर खत्म हो गया, बढ़ गया, 3 सिलेंडर राज्य सरकार मुफ्त में देगी।